This is very nice. Challenge her to be the best she can be. Sometimes just knowing you support her is all the extra push she needs. You being her man and one of the most important people in her life right now, your support means a lot to her. She looks to you to challenge her and support her every step of the way. If she can't count on you, then who? You have to understand that she may get frustrated at times and say that she doesn't need your help. She may also tell you that she can do it by all her own, and that may be true too. But at the end of the day, you are her man, and because she has you, she shouldn't have to. तिला आता मी काहीतरी एखादी नवीन टास्क करते किंवा काहीतरी एक नवीन डिसिजन घेते किंवा काहीतरी नवीन गोष्ट करते, राईट? आणि मी कुणाला एक्सपेक्ट करत असेल तर एक्स वाय झी, तर झी डोंट नो व्हॉट एक्झॅक्टली गोइंग टू हॅपन ओव्हर हिअर ऑर व्हॉट यू आर डुईंग, बट हिज प्रेझेन्स डज मॅटर टू मी. मी एखादी गोष्ट करत असताना याचे आउटपुट काय आहेत किंवा माझं मी काय विचार करते हे करते, पण बाबांनी तो फक्त ग्रीन फ्लॅग दाखवणं किंवा येस मी आहे तुझ्यासोबत, हे जे बोलणं आहे हे मला आणखीन छान बनायला मदत करतं. ते मला तिथे येऊन काय चेक साईन करतात, काय पेपर्स देतात, किती छान एसओपी तयार करायला मदत करतात, हा 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 दॅट्स ऍब्सोल्युटली सेकंडरी, आय कॅन मॅनेज दॅट बाय माय. जस्ट हिज बिंग देअर. किंवा अगदी आपण म्हणूया की जसं की सगळा कार्यक्रम संपल्यानंतर एक फोन जेव्हा येतो की मी घ्यायला येऊ का, येऊ शकतेस का, सगळं पॅकअप करायला काही मदत हवी आहे का, दॅट कॉल ऑल्सो डज मॅटर्स अ लॉट. मग ते माझे बाबा असतील, माझा मित्र असेल, माझा भाऊ असेल, हजबंड असेल किंवा एनीवन यू कॅन, हुएवर यू कॅन एक्सपेक्ट. बट जर त्याने ती जागा फुलफिल नाही केली तर मग दुसरी कोण करणार आहे? आणि जर दुसरी केली जागा फुलफिल, ती तुला चालणार आहे का? येईल दुसरं कोणीतरी मदतीला, पण मग ते तुला आवडणार आहे का? सो युअर प्रेझेन्स इज व्हेरी नेसेसरी. मग तो जसं त्यांनी सांगितलं की मेसेज मधून करू नकोस, व्हर्बली कम्युनिकेट करून कर. पण जेव्हा तू हा प्रेझेन्स दाखवतोस किंवा जेव्हा तू हा सपोर्ट दाखवतोस, तेव्हा तिच्यातलं एक ती छान माणूस तयार होण्याच्या प्रोसेसला